लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात हर घर जलसह विविध शासकीय योजनांचा जोरदार प्रचार सुरू असताना दुसरीकडे 10 तालुक्यातील 783 गावे व वाड्यातील सुमारे 5 लाख नागरिकांना टँकरने पाणी द्यावे लागत आहे। गावांची तहान भागविणे आणि टँकर भरण्यासाठी 130 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले। 256 टँकर दैनंदिन 562 फेऱ्यांमधून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करीत आहे। एप्रिलच्या मध्यावर तापमानाने 40 अंशाचा टप्पा ओलांडला। उष्णतेच्या लाटेत पाणी टंचाईचे संकट भीषण स्वरूप धारण करीत आहे। नाशिक, दिंडोरीसह धुळे लोकसभा मतदारसंघात प्रचाराने वेग घेतलेला आहे। तळपत्या उन्हात प्रत्यक्षात टंचाईचे बसणारे चटके आणि प्रचारात रंगवले जाणारे चित्र यातील विसंगती ठळकपणे दिसत आहे। मागील 2 आठवड्यात टंचाईग्रस्त गावे व वाड्यांची संख्या लक्षणीय विस्तारली। जिल्हा परिषदेच्या अहवालानुसार सध्या 248 गावे आणि 535 वाड्या असा एकूण 783 ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। धरणाचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरीतील एका गावासही टँकरने पाणी देण्याची वेळ आली असताना आजवर टंचाईपासून दूर राहिलेल्या कळवणीमध्येही टँकर सुरू करण्यात आले। जिल्ह्यातील 10 तालुक्यात पाणी टंचाईचे छळ बसत असून 4,97,666 नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहे।